कमलेशजी आणि जी 24 तासची संपूर्ण टीम या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत असे सर्व पुरस्कार्थी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की जी 24 तासच्या या सन्मान सोहळ्याला मी उपस्थित राहू शकलो. खरं म्हणजे मी असं देखील म्हणेन की इथे उपस्थित राहताना एका मुख्यमंत्र्यापेक्षाही एक मराठी रसिक या ठिकाणी उपस्थित आहे की ज्याला आपल्या मराठी असण्याचा अभिमान आहे आणि मराठी भावसृष्टीचा देखील अभिमान आहे. आणि म्हणूनच आज या सन्मान सोहळ्यामध्ये खरं म्हणजे अशोक मामा असं म्हणाले की माझं भाग्य आहे की मुख्यमंत्र्याच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. मामा, हे माझं भाग्य आहे की मला तुम्हाला पुरस्कार देता आला. आणि यापूर्वीही महाराष्ट्र भूषणच्या वेळी हे भाग्य लाभलं होतं आणि असंच वारंवार ते लाभत राहावं अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना आहे. अशोक मामांनी ज्या प्रकारे 50 वर्षापेक्षा देखील जास्त काळ मराठी रसिकांची सेवा केली आणि आपल्याला निखळ आनंद हा त्यांनी दिला, त्यामुळे निश्चितपणे त्यांना हा पुरस्कार देताना आपल्याला सगळ्यांना अतिशय आनंद आहे. महेश मांजरेकरजी खरोखर मराठी मातीचा स्वाभिमान हा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिशय योग्य अशा प्रकारचा पुरस्कार महेशजींना या ठिकाणी मिळालेला आहे. ते उत्तम कलाकार आहेत, ते उत्तम नाटककार आहेत, ते उत्तम दिग्दर्शक आहेत, ऑलराऊंडर अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी आहे. आणि आपल्या संपूर्ण या मराठी भावविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे आज अनेक लोकांना पुरस्कार मिळाले. भरत जाधवजी, ज्यांचं खरं म्हणजे त्यांचंही आपण उल्लेख हा अतिशय गुणी कलाकार म्हणून करू शकतो आणि विविध त्यांनी जे काही या ठिकाणी रोल केलेले आहेत मला तर अर्थातच सही रे सही जास्त लक्षात राहतं, कारण ते सगळ्यांच्या मनामध्ये इतकं बसलेलं आहे. पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी इतकं मनोरंजन आपलं केलेलं आहे. प्राजक्ता माळी आहेत, ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचा अभिनय आणि खरं म्हणजे मगाशी ज्यावेळेस मी बसलो होतो माझं लक्ष नव्हतं प्राजक्ता तिथे बसल्या आहेत, पण जेव्हा आवाज आला वा दादा वा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्राजक्ताशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. प्रवीणजी आमचे खूप जवळचे मित्र आहेत. आज प्रवीणजींना आणि वहिनींना दोघांनाही या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे, धर्मवीर करता आणि त्या ठिकाणी फुलवंती करता. त्यांचंही दोघांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एक अतिशय चांगला पुरस्कार मिळालेला आहे, तो म्हणजे आता थांबायचं नाही या चित्रपटाला, त्याच्या टीमला, त्याच्या दिग्दर्शकांना. खरं तर इतका सुंदर हा सिनेमा आणि इतकी सुंदर कल्पना त्याची, ही तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टीतनं किती सुंदर आपल्याला कथानक मिळू शकतं आणि त्यातनं किती सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा सिनेमा तयार होऊ शकतो हा देखील आज आपण या सिनेमाच्या माध्यमातून बघितलं. आणि म्हणून खूप सुंदर हे सगळं तुम्ही उभं केलं, त्याबद्दल मी मनापासनं या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. झीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज पुरस्कार दिलेले आहेत. मी सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, कारण विविध क्षेत्रात जी मंडळी चांगलं काम करतायत त्यांना शोधून त्यांच्याकरता हा पुरस्कार त्यांना देणं एक प्रकारे त्यांच्या कामाची पावती देखील आहे आणि त्यांच्याकडनं या अपेक्षा देखील आहेत की भविष्यात तुम्ही अजून चांगलं कार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे. आज या निमित्ताने एक अतिशय चांगली मोहीम आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांकरता झीने सुरू केली. खरं म्हणजे आमची जी माध्यमं असतात ही माध्यमं त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती समाजापुढे आली पाहिजे, हा तर एक उद्देश असतोच. पण त्यासोबत माध्यमं हे कम्युनिकेटर्स आहेत, त्याच्यामुळे एखादी भावना कम्युनिकेट झाली पाहिजे किंवा एखादा विषय हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे, हे एक अतिशय महत्त्वाचं कार्य देखील ही माध्यमं करत असतात. आणि यावेळी जी काही पूरपरिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, जवळपास 65 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं नष्ट झाली, काही ठिकाणी तर जमीन खरडून गेली, अक्षरशः त्या ठिकाणी रबीचं पीक घेण्याकरता देखील कुठली सोय उरली नाही.
आणि अर्थातच त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवर एक मोठं संकट आलं. या संकटाच्या वेळी सरकार तर त्यांच्या पाठीशी उभं राहणारच आहे, पण केवळ सरकारच्या भरोशावर अशा प्रकारच्या दुःखातनं बाहेर येणं हे कठीण असतं. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांकरता त्यांचं पीक हे पोटच्या पोरासारखं असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं पीक करपतं, ते ज्यावेळेस झोपतं त्याच्यावर जो ज्यावेळेस अक्षरशः वाहून जातं, तिथे चिखल होतो. त्यामुळे एक मोठा ट्रॉमा हा निश्चितपणे एक अत्यंत मानसिक दुःख हे शेतकऱ्यांना होत असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यच त्यांच्या पाठीशी उभं आहे, हा देखील एक अत्यंत मला असं वाटतं महत्त्वाचा विषय आहे. कारण दुःखाच्या काळामध्ये दिलासा हा महत्त्वाचा असतो. आणि आपण किती करू शकतो, कारण त्यांचं सगळं दुःख कदाचित आपण दूर करू शकत नाही, त्यांच्यावर आलेलं सगळं संकट हे दूर करू शकत नाही, पण एवढं निश्चितपणे करू शकतो की ते पुन्हा उभे राहू शकतील. म्हणजे फक्त लढ म्हणा अशा प्रकारची जी काही भूमिका ते घेऊ शकतील, अशा प्रकारे त्यांना मदत झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने समाजातले अनेक लोक हे पुढे येत आहेत. आणि झीने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केला आहे, ज्यातनं जी काही गरजू आहेत त्यांच्या संदर्भातल्या स्टोरीज या समाजापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात समाजातनं मदत मिळते. आम्ही देखील समाजातल्या अनेक दानशूर लोकांना हे सांगितलं की तुम्ही मदत करा. मुख्यमंत्री सहायता निधीला देखील अगदी भरभरून लोक मदत करतायत. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला अशा काळामध्ये नियमाच्या पलीकडे जाऊन कराव्या लागतात, नियमातले तर ज्या गोष्टी असतात त्याला आपण मदत करतोच, ती सरकार करतं, पण अनेक गोष्टी अशा असतात की ज्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदती कराव्या लागतात. अशा मदतींकरता अशा प्रकारचे फोरम किंवा अशा प्रकारची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून मी झीचं अतिशय मनापासून कमलेशजी अभिनंदन करेन. बघा, आव्हान केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की खूप प्रतिसाद याला मिळेल. आणि आज झीच्या माध्यमातूनही राज्यातल्या बळीराजाला, राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी सांगू इच्छितो की संपूर्ण राज्य हे तुमच्या दुःखामध्ये तुमच्या सोबत उभं आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय थांबणार नाही. जसं या ठिकाणी आता थांबायचं नाही, तसं आम्ही देखील थांबणार नाही जोपर्यंत शेतकरी पायावर उभा राहत नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि या अतिशय सुंदर सोहळ्याला तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.